जालना शहरासह ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिकच वाढलेला आहे. मात्र जालना शहराचं राजकीय वातावरण जे आहे ते आता तापताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्ष मोठ्या ताकदीने कामाला लागलेला आहे. जालन्यामध्ये शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या सगळ्याविषयी बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आहे. खरं तर तुमच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. महापालिका निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. काय सांगणार? नाही, काय सांगायचं, काय निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत हे. आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला या पदावर बसवलं त्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा. आणि विधानसभेला तर विजयी भगवा फडकवला, महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा, विजयी करायचं महानगरपालिका. बरं, युतीच्या संदर्भात काय सांगाल? नाही, युतीच्या संदर्भामध्ये आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, पण अजून काही त्यांच्याकडून सकारात्मक काही उत्तर नाही. बरं, आता मला असं वाटतं की त्यांच्या मनात काय चाललं, आम्ही प्रस्ताव एवढे दिवस देऊन झाले, अजूनही काही सकारात्मक बोलत नाही, याचा अर्थ आपण समजून द्यायचं. एवढं काही मी दूधखोळे नाहीत न समजून घ्यायला. म्हणजे ते सोबळावर लढण्याची तयारी त्यांची आहे असं वाटतं तुम्हाला? हा, असली तर आता बघा, राजकीय पक्ष त्यांचा आहे, आमचा आहे, त्यांना त्यांचा अधिकार आहे, आम्हाला आमचा अधिकार आहे. परंतु आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं, माननीय देवेंद्रजींनी सांगितलं, बावनकुळे साहेबांना सांगितलं, शिंदे साहेबांना सांगितलं, युती करा. मग यांना वरिष्ठाचा आदेश मान्य नसेल तर ठीक आहे, आम्ही वरिष्ठाशी बोलू. मग यापूर्वी सुद्धा तुम्ही प्रस्ताव दिलेले होते, आता सुद्धा दिलं आहे, उत्तर कोणतंही आलेलं आहे. यावरून असं समजायचं का की भाजप जालन्यामध्ये सोबळावर लढते? नाही, तुम्हाला आम्ही स्पष्टपणे आमच्या प्रस्तावाची नक्कल तुमच्याकडे दिली ना मी. तुम्ही बघितले, आमचं आमचं पेपरच बघितला, त्यांचे कार्यालयात दोन्ही जिल्हा अध्यक्षाकडे जमा केलेलं आहे. अजून कोणती नवीन पद्धत आहे प्रस्ताव देण्याची मला माहित नाही, पण ही पद्धत होती, आम्ही पद्धत अवलंबलेली. बरं, आता शेवट काही बोलणं होणार आहेत का एकदा युती करण्यासाठी? नाही, आता बोलायचं तर त्यांनी बोलायचं, आता आम्ही काय बोलायचं, आम्ही तर प्रस्ताव देऊन टाकलेला आहे. बोलायचं तर त्यांनी बोलायचं, हो किंवा नाही. बरं, तुम्ही महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून टाकलाय, विष्णू पाचफुले यांचं नाव जाहीर केलंय. यामुळे युती करण्यासाठी कुठे काही बाधा येऊ शकते? नाही, बघा, असं नाही. आम्ही आमच्या पक्षाचा जाहीर केलेला आहे, त्यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीर करावा. ज्यांचं संख्याबळ असेल ते होईल, त्याला काय. बरं. पण भाजप नेते रावसाहेब दानवे असं म्हणतात, की अर्जुन खोतकर अभ्यासू नेते आहेत, ज्येष्ठ आहेत, सीनियर आहेत. त्यांनी सुद्धा युती करायच्या आधी उमेदवार जाहीर करायच्या आधी युतीसाठी बसायला हवं होतं. एकीकडे उमेदवाराचं नाव जाहीर करायचं आणि दुसरीकडे युतीला बसा असं म्हणायचं. हे कुठेतरी संयम ढळल्यासारखं आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा या गोष्टीत संयम ठेवला पाहिजे असं त्यांनी नाही, म्हणतायत. संयम माझा नाही ढाळा. मला माझ्या पक्षाचा अजेंडा पुढे न्यायचा आहे. मला कोणीतरी हे करावं लागेल का, पुढं नवरदेव तयार करावं लागेल की नाही. पण झालं का, आम्ही जाहीर केला, ज्यांचं संख्याबळ जास्त येईल किंवा वरिष्ठ जे निर्णय घेतील ते होईल. वरिष्ठांनी मला म्हणलं की नाही, हा मी वरिष्ठाच्या कानावर टाकलेलं आहे, माननीय शिंदे साहेबांच्या कानावर टाकलेलं आहे, माननीय शेकांजीच्या कानावर टाकलेलं आहे. त्यांना बोलवलं आहे की आपला हा कॅन्डिडेट आहे, पुढं जो निर्णय होईल तो मान्य राहील ना. बरं, तुम्ही किती टक्के अनुकूल आहात भाजप सोबत युती करण्यासाठी? 100%. पण ऐनवेळी युती झाली नाही तर सर्वच्या सर्व उमेदवार तुमचे जाहीर आहेत का आणि तयार आहेत का? 100%. 100%. आम्ही काय राजकारण गोड्या थोडी खेळतो. बरं. राजकारण करतोय, आमदार आहे, इतक्या वर्षाचा आमदार आहे, तर मी काय गोट्या थोडी करतो राजकारणामध्ये. तुम्ही सातत्यानं सांगताय की शिवसेनेचाच भगवा महापालिकेवर फडकणार आहे. त्यांचे सुद्धा नेते असं म्हणतायत की भाजपचाच महापौर असेल. हा, त्यांना तो अधिकार आहे बोलण्याचा. मी कसं म्हणू शकतो ते, आणि ते दुसरी भाषा कशी करतील, ते त्यांचीच भाषा जशी मी माझी भाषा करतो तशी ती भाषा त्यांची करतील. कोणत्याही पक्षाच्या उद्या तुम्ही RPIला जर विचारलं तर ते काय म्हणतील, ते RPIच्या बागवा जेवढा फडकेल. तुम्ही बाकी इतर कोणत्याही पक्षाला, तुम्ही मनसेला विचारलं, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला विचारलं, तुम्ही काँग्रेसला विचारलं, तुम्ही इतर आमच्या सर्व मित्र पक्षाला विचारलं, सर्व म्हणतील की आमच्याच पक्षाचा. आणि शेवटी का नाही, का नाही, कोणी का म्हणू नये आमचा अध्यक्ष होणार म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यामधून चांगलं घडत असतं. पॉझिटिव्ह बोलत पॉझिटिव्ह होत असतं. मी पॉझिटिव्ह बोलतो, पॉझिटिव्ह होईल माझं. बरं, उद्या चालून असं होऊ शकतं की भाजप शिवसेना युती झाली, मात्र कुठेतरी अपक्ष उमेदवार उभा करायचे, बंडखोर उभे करायचे आणि त्याला छुपे पाठिंबे द्यायचे, असं काही चित्र होऊ शकतं. तुम्हाला काही या संदर्भात वेगळा अंदाज आहे का? नाही, प्रयत्न केले जाऊ शकतात का? युती झाली ती अत्यंत स्फटिकासारखी स्वच्छ आणि स्पष्ट व्हावी. दगा फटका हा जर त्याने दिला तर मग त्याला काळ आणि लोक माफ करणार नाहीत. आणि मागचे काही किस्से पाहता तसा स्वभाव आहे त्यांचा. ठीक आहे, पण तरी आता दिलं आहे, दुरुस्त आहे, असं काही होईल.
तुम्ही असं सुद्धा म्हणताय की त्यांना जर खुमखुमी असेल तर त्यांनी स्वबळावर लढावं, म्हणजे त्यांच्या पक्षातील नेत्यांची मानसिकता नाही का युती करण्यासाठी, काय वाटतं तुम्हाला? नाही, तुम्ही म्हणल्यानंतर म्हणलो मी किंवा ते वेगळं लढणार आहेत. ठीक आहे बा, वेगळं लढणार आहेत, त्यांना खुमखुमी असेल तर ठीक आहे, जनता घेईन निर्णय कोणाच्या हातात द्यायचं काय. कारण की या वर्षभरामध्ये 500 कोटी आम्ही विकासावर या ठिकाणी मत मागतो. 500 कोटी या शहराला आणून दिले मी. 500 कोटी लहान रक्कम नाही, 500 कोटी. त्यातून 100 कोटी रुपयाचा सोलर होतो, 35 MLDचा प्लॅन होतो, गणपती आणि देवीसाठी आणि छटपूजेसाठी कुंड बांधलं, 100 कोटीपेक्षा अधिकचे रस्ते आणले, PR कार्ड 42 गेले अनेक वर्षाचा 50 वर्षाचा अडकलेला प्रश्न 42 झोपडपट्ट्याचे PR कार्ड 42 वर ज्या अजून काही 40 झोपडपट्ट्या त्या यादीत नव्हत्या, त्या परवाच्या अधिवेशनामध्ये ते मानलं की त्याही 40 झोपडपट्ट्या घ्या, हे मानलेलं आहे. त्यामुळे आम्ही विकासावर मत मागतो. जनता ठरवेल, जनता मायबाप आहे आणि हिशोब तर मागतील ना. 10 वर्षे नगरपालिका तुमच्याकडे, आमदारकी तुमच्याकडे, 10 वर्ष हिशोब मागला जा नाही. आम्ही कोण जबाबदार शहराच्या विकासाला? जबाबदार तुम्ही आहेत. या शहराचं काय भलं बुरं काय केलं ते तुमच्या हातातून झालेलं. 10 वर्ष तुमच्याकडे नगरपालिका, आमच्याकडे नगरपालिका. आम्हाला कोणी नाव ठेवू शकत नाही. 10 वर्ष नगरपालिका तुमच्या हातात आहे आणि तुम्ही पुन्हा म्हणता दुसऱ्याच नावानं बोलणं मोडतात. म्हणजे उलटा चोर कोताल कोडाटे. वा, आमदार तुम्ही नगरपालिका तुमच्या घरात, सर्व तुम्ही तुमच्याकडं, आणि तरी तुम्ही आम्हाला आठवता. नाल्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, आता मी आलो तर ते निकाली काढायला लागलो. तुम्ही काय केलं? या बसा समोर, कोणी काय केलं सांगा. म्हणजे विकासाच्या बाबतीत तुमचं त्यांना थेट आव्हान आहेच त्यांना. फक्त अर्जुन खोतकर, हा अर्जुन खोतकर डोळ्यामध्ये चलतो. खोतकर असा करतो, खोतकर अरे विकासावर बोला. खोतकर काय बोलता? विकासावर बोला. खोतकरने घेतलं, खोतकरने ते केलं, खोतकरने ते केलं. अरे कमाल आहे तुमची. यंदाची निवडणूक कोणत्या प्रमुख मुद्द्यावर होऊ शकते? 100% विकासावरती. आणि मी विकासावर लोक बघतात, लोक काय दूध खोळे नाहीत, लोक बघतात की मी किती झपाट्याने कामाला लागलेलो आहे. कोणत्या मतदारसंघात 500 कोटी आले सांगा मला. कोणत्या मतदारसंघात 500 कोटी आले या वर्षभरामध्ये? मी 500 कोटी आणले. मी लोकांना रोज पाणी द्यायचं वचन दिलेलं आहे. रोज पाणी लोकांना देणार आहे मी 100%. महिला भगिनीला, लाडका भगिनीचा अध्यक्ष मी जाणण्याचा. आम्ही ही योजना कंटिन्यू चालू ठेवणार आहेत. माननीय शिंदेसाहेब, देवेंद्रजी यांच्या माध्यमातून. मगाशी तुम्ही PR कार्डचा उल्लेख केला, मात्र याच PR कार्डच्या योजनेवरून काहीसा श्रेयवाद पाहायला मिळाला मागच्या काही दिवसांमध्ये जालन्यात. तुम्हालाही ते माहीत असेल. नाही, आता माझ्या कामाचं खोटं श्रेय घ्यायची सवयच लागली काही लोकांना. सर्व गोष्टी मी करतो आणि ते म्हणते आम्ही केलं. आता नितीन गडकरी साहेबाला मी भेटलो. नितीन गडकरी साहेबाला विचारा, नितीन गडकरी साहेब जर म्हणले की अर्जुन खोतकरच्या बोलण्यावर मी हा रस्ता दिला नाही, कोणता? भोकरदन रोडचा, जो अत्यंत खराब, डवळेश्वरचा, तर मी आयुष्यात वाटेल ती सजा भोगेल. रस्ता 15 कोटीचा मी आणला आणि बॅनर कोण लावा लागले? म्हणजे तुम्ही बी जज केलं पाहिजे ना. तुम्ही बी त्या अशा खोट्या बातम्याला प्रसिद्धी देत असाल तर मग बरोबर नाही. आम्ही करायचं. आता मी वेगळ्या भाषेत बोललो असं म्हणतो, आता नाही बोलता येत तसं. येत्या काळात काही नेत्यांच्या सभा वगैरे काही होणार आहेत का? काही दौरा वगैरे? आता खरं तर 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे निवडणुकीसाठी. नाही, आता पार्टी ठरवलं ते धोरण. पार्टी नेत्याचा सभा तर येतील, माननीय शिंदे साहेबांची सभा येईल. अडचण नाही. तुमचं शिष्टमंडळ वगैरे काही आता शेवटचं युती करण्यासाठी काही भेटण्यासाठी जाणार आहेत का भाजपच्या नेत्यांना? तुम्ही समजून घ्या, मी वारंवार प्रस्ताव दिलेला आहे. मी नारायण कुचेला भेटलो, मी भास्कर दानवेला प्रस्ताव दिलेला आहे, मी त्यांच्या सर्व वरिष्ठ लोकांना बोललेलो आहे. अजून काय भेटायचं राहिलं? आता त्यांनी भेटलं पाहिजे ना. म्हणजे त्यांनी 2 पावलं आता पुढे टाकलं पाहिजे. 100%. नाहीतर तुम्ही तयार आहात? अरे वा, मी मगाशीच म्हणलं तुम्हाला, शिवसेना आहे आग्यामुळे. तर नक्कीच आपण पाहतो की हे होते माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर. आम्ही सुद्धा महापालिकेमध्ये लढण्यासाठी तयार आहोत, असं सुद्धा अर्जुन खोतकर यांनी म्हटलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.